होते हेच पिचकारी होते. चांगलीच आहे. मग हाय का नाही चांगलीच? मी म्हटलं होतं ना तुले मागच्या वर्षीचीच पिचकारी चांगली आहे. होय चांगली आहे. हेच पिचकारी होईल मले. आपण अजून एक आणा लागन ना मग बाबाले. एक अजून आणायला सांग ना मग. एक अजून नाही पाहिजे काय? कोणासाठी व? हा? अजून कोणासाठी एक म्हणतं? बाबूसाठी नाही लागन काय पिचकारी? एक. बाबूसाठी. पुढच्या वर्षी केला ना तो. आताच काय त्याले? ठेवून देऊ ना ताई. मग पुढच्या वर्षी देतो त्याला. काऊन पुढच्या वर्षी भेटत नाही का? नवीन पुचकारी घेऊन देऊ पुढच्या वर्षी त्याला. आता झालं का बाबू? बाबूसाठी घेऊन ठेवतो म्हणतो पुचकारी म्हणतो पिचकारी. अरे झालं नाही तुझं पार्वती? ते होडी पेटली ना. हा ते होडी इजलो नाही राहिली ना. झालं पटकन कर ना पटकन. इजल्यावर जाशील का मग? होडी इजल्यावर जाशील का पूजा करायला? आताच पेटली 15 मिनिटात झाले काय? आता इजून नाही राहिली. जातो मी. अजून तुझ्या झबल्यावरच आहे. अजून दोन धुशील ना मग पावडर लावशील ना मग साडी घालशील मग तोपर्यंत इजून जाईल ना ते होडी. जाणं पटकन जाणं. काय काय पार्वती काय कशी करतो तू? जाणं पटकन कर ना पूजा पटकन जाऊन ना. चुप राहा. बक करू नका. आल्याबरोबर लावलं का नाही तुम्ही? आल्याबरोबर होडी पेटली. जातो ना मी. माई बरोबर जातो. तुम्ही चुप राहा. हुशारी करून राहिले तर बक चबर आपण चबर करता. जातो मी. माई झाली जाय पुरी तयारी झाली. आता फक्त तोंडून साडी घालून जातो. चुप राहा तुम्ही. बरोबर कर जा. बाबा पिचकारी आणू नका माझ्यासाठी. काऊन पाहिजे नाही का तुझे पिचकारी? काऊन खेळशील नाही काय? हे काय बाबा पिचकारी नवीनच आहे मागच्या वर्षीची. आईने तशीच ठेवून दिली ती. चांगलीच आहे. हेच वापरतो ना मी. काय अजून डबलचा खर्च करता? असं चांगलीच आहे काय? कुठली घेतली तर नाही ना कुठे कुणीकडूनच नाही फुटली बाबा. चांगलीच आहे. ठीक आहे मग वापर. तेच वापर. एकटीच राहिली काय बाबा? मी पूजा करायला जावाची. गेल्या काय सगळे? तरी लवकरच भेटली. बाजाराही नाही गेली लागन तर घरीच होती. तरी टाइम झाला मला. बाजारा गेली असती तर काय माहित अजून 10 वाजले असते काय तर. दोघाचाच करायला एवढा टाइम लागला बाबा मला. चला तर पोट जातो ना पूजा करून येतो. हे अजून बोलतील एवढा उशीर झाला आणि एवढा उशीर झाला. लवकरच गेले हे. कमला हो तू जावाची आहे का पार्वती? तू व्हायची आहे का पूजा? हो आता चालले मी. काऊन इजली काय तो होडी? हे पिंकीचे बाबा आले बाबा मारतीकून. होडी इजली. जाय लवकर. तू आता चालली का? पूजा करून आली? मी बी तर आताच चालली. मला वाटलं मी एकटीच उरली काय. तू हाय बाकी नाही. चल मग आता पट इजाची आहे होडी. आता पटकन करून येऊन. आताच पेटले तर 20 मिनिट झाले तर. हो ना स्वयंपाक करेपर्यंत टाइम झाला. आता पूर्णाची डाळ तहान हे कर टाइमच लागते. तरी मी 5 वाजतापासून भेटली. माये बी तेच गत आहे. मी काय 4:30 वाजता दाय मांडली आणि बसली. म्हटलं होते आरामानं झालं आरामानं. चांगलंच आरामानं झालं. एवढा उशीर झाला. चल आता पट अमाय आता चालले काय हो दोघे जणी? हो शांताबाई आता चाललो बापा. आता झाला माया स्वयंपाक. तयारी केली पटकन. आरती केली ना घेऊन आली. काऊन इजली काय तो होडी? आताच तर पेटली ना. कमी पेटवली होती काय? नाही इजली नाही. अजून 1-1.5 घंटा आहे होडी. इजते काय? आपल्या गावची होडी इजते का लवकर? उलीशी होडी लावतेत का? हा भली मोठी होडी लावली होती. 1-1.5-2 घंटे चांगली जडते मस्त धग. मग कायची फिकर आहे शांताबाई? जातो आम्ही बी. येतो पूजा करून. आले का सारा जणी पूजा करून? कोण आहे का होडी जवळ? कोणीच नाही आहे. गेले सगळे पूजा करून. आहे ना बाकी आहे अजून पूजा करायचे. येऊन राहिले एक करून राहिले पूजा. आणि तू कमला सरपंच भाऊ तर होडी पेटवाले होते आणि तू आता येऊन राहिली तर काय करू? त्याच्या मागं शिव काय धावत? त्याला कोणते काम धंदे आहे? माझा स्वयंपाक पाणी व्हायचा होता. हो त्याला कोणते काम धंदे आहे? बरोबर आहे. काऊन कमला काय झालं तुला? काऊन अशी फिकी बोलून राहिली तू? काही नाही झालं शांताबाई. मला काय होईल? मला चल जाऊ दे आम्हाला पूजा करायला. तू आली ना पूजा करून. आम्ही जातो पूजा करायला आता. काऊन काय झालं तुले? कायचा राग आला पप्पा आता तुले? हा पार्वती इले कायचा राग आला आता काय केलं पप्पा मी? आतापर्यंत ते गंगा इपट करून बसली होती. आता बोलायला लागली ना तर तू इपट करशील का? कमला काय होते बाबा एक हा सांगा काऊन इपट करता? काय केलं मम्मी? काय करतो मी? इपट नाही करत हो शांताबाई. मी काय गंगावानी फुगून नाही बसत. इपट नाही करत. पूजा करायला जावं आहे मग अजून टाइम होते. बोला ना अजून मनीषाचे बाबा एवढा उशीर आली म्हणून. हो जाय पण तू आज लय बापा रुखी सुखीच बोलून राहिली. आंबट कशी तरी. काऊन नाही तर अशी नाही बोलत ना तू माझ्या संग. तुले आली शांताबाई आज माई आठवण आली नाही ना? माई आठवण नाही आली आज तुले तुझी सगळी बहीण भेटली. चालली गेली बाजाराला दोघ्या बहिणी. आणि मला म्हणलं जरासं चालतं काय व कमला म्हणून. जेव्हा तुझी बहीण गावात नव्हती तेव्हा मा संगत जाणं येणं करे ना. तू कुठे जावाचं असलं तर कमलाच दिसे ना. आज कशी चालली गेली तुझ्या बहिणी संग? आज नाही आली तुले माई आठवण? अमाय पाय आता पाय ते आम्ही हिंदी
मीराच्या घरून आलो आणि कांता आली मग संगच. आणि कांता मग कशी तशीच म्हणायला लागली चाल म्हणे बाजाराला. तशीच उठून बाजाराला गेलो बापा. तर तुले बोलावाले आठवण नाही राहिली हो तुले घेऊन जावा म्हणून. हो ना तेच तर, आता बहीण भेटली तुले तर मग कोणाची कायले आठवण येईन तुले नाही. मी आपली मनीषाच्या बाबा संग भांडण करून त्या घरी आली. मी जातो बाजारले. शांताबाई संग जातो बाजारले. शांताबाई थांबते माझ्यासाठी. आली तुझ्या घरी तर रामदास भाऊ म्हणते गेले म्हणते दोघी बहिणी बाजारले. म्हणलं असं काय. आली बापा घरी वापस. मग त्याईलेच पाठवलं बाजारले. मी एकटी कशी जाऊ म्हटलं. मग तेच गेले बाजारले. राहिली मी घरी. मग तर येऊन जाते ना मग बाजारात त्याच्या संग. दोघं जण येऊन जाते बाजारात. मग काय होत होतं त्याने. आणि तू तशी एकटी आली असती त्याला बसून मागती तू सडकावरून. येते मग बाजारात तर भेट झालीच असती ना. ते मुन्नीनं गंगा आलत्या दोघी जणी. त्याची भेट तर झालीच होती आमची बाजारामध्ये. मग तू चालली गेली ना माझ्यामुळेच खराब झालं शांताबाई. जाऊ दे म्हणलं जातच नाही. हे स्वयंपाक बे उशिराच झाला. मग आता चालली उशिरा पूजा करायला. अहो राग नको धरून ठेव. कमला नाही आठवण आली मला तुझी वाली. मला काय माहित तू येशील म्हणून. ते कांतामध्ये चाल करून चाललं गेलो दोघीच. नाही हो शांताबाई मी नाही राग धरून ठेवत. मी राग नाही धरून ठेवत. आता गेली तर गेली. हो ना जा पटकन आता जा करून घ्या पूजा. बापा हे काय होय रे. हे डालं डोक्यावर ठेवलं काय होय ते. केस होय ना आजी. केस होय ना. तुला तेवढे नाही समजत का. हे केस होय. असे केस लावतात असते. केस होय असे कलरचे केस कधी केला रे तू. आजी नकली होय ना आबाजी. शिकवा ना आजीने थोडंसं. नकली केस होय ना हे. हो गंगा तेवढंही नाही समजत का तुले. नकली केस व्हायचे मॅच घेऊन दिलं त्याला ते. तुम्ही कधी गेले होते बाजारात. गावात चालतात हो रंग घेऊन असे केस गीच पिचकाऱ्यावाला की गावात चालतात घेऊन दिलो मी. असं गावात आलता काय. बरं तुम्ही कुठे चालले हे कटोरी भर रंग घेऊन. अलग अलग प्रकारचे त्याच्यात रंग घेतले ना. कुठे चालले तुम्ही. कुठे चालले म्हणतो रमेशचे बाबा. कुठे चालले सांगतही नाही. कोणाला रंग लावायला चालले सांगा. म्हटलं तर मी तुम्हाला कोणाला बायकायला रंग नको लावजा म्हणून. रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. बस सारा नाकावर गिकावर लावलं बापा. हुड बापा. सारा डोळ्यात गिरगियात लावलं. अरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. बस रमेशचे बाबा किती लावता हो मला. किती लावता मला. बस झालं ना बाबा. झालं ना. जा तिकडे आता. अरे आता मा बायकोले नाही लावतो कोणाले कलर लावू मी. तुलेच कलर लावाले मी कलर घेतलो. आणि तुला काय वाईट वाटलं दोष वाटत होतं. आणि संशयच घेतो मावर. बस झालं. आता नको लावा बापा. आता नको लावा. मला वाटलं का तुम्ही ते तिकडे चालले होते. तुम्ही पलटून आले. मग मी ना रमेशचे बाबा म्हणलं तर पलटून आले तुम्ही. मी गंमत केलो होतो. तू काय म्हणतो काय बोलतो हे पाहत होतो मी. गंमत केलतो मी. आणि तुले अंजाने मध्ये मी तुले कलर लावायचा प्रयत्न करत होतो. लावलो का नाही. फसली का नाही. तुला वाटलंच नाही का मी तुले कलर लावून म्हणून. नाही हो मला नाही वाटलं तुम्ही मला कलर लावान म्हणून. दरवर्षी लावत नाही ना. गावातल्या बायकायले लावता बापा. मला लावत नाही. ह्या वर्षी कसं काय मला लावला तर. अरे तुले कलर नाही लावत. तुले प्रेमाचा कलर लावतो मी. या काय हे भुसका होय. गावातल्या बायकायले भुसका कलर लावतो. तुले प्रेमाचा कलर लावतो मी. बरं ठीक आहे. एवढी चापलुशी नको करा आता. झालं असेल सोडा. बर जाऊ का आता. जा पण जबरदस्तीनं कोण्या बाईले कलर नको लावा. धाव लावू दिन त्या लावा. माणसं खेळा. जो हुकुम मेरे आका जैसा आप कहते हो वैसा ही होगा. हो जा आता. लाड घालून राहिले जास्तीचे तर. बोलिए रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. यायच्या अंगात आली जास्त होडी. चल मी जातो जराशी. आता याईनं लावलाच आहे रंग. तर आता काही धुत नाही तोंड. आता जातो तिकडे. पाहतो कोण खेळून राहिलं तर येतील. नाही तर बाया मला लावाले. आता काही धुत नाही. मी जातो जराशी तिकडे. आता सवानात मैदानात. अरे आज बाता सुटल्या का गाई. हो बेबी आज आता तुलीवंत नाही ना. चंद्राले ग्रहण बी आहे संध्याकाळी. त्याच्यानं मग त्यानं बातच नेले असं काही. आणि बातच घेऊन बी येईन तो मग. हो बरोबर आहे तुमचं. मी पोळी घेऊन आली होती. मी म्हणलं गाईले चारतो आता शेण. मला काय माहित नाही लवकर सुटले आज गाई म्हणून. मी आता संध्याकाळी चारून देईन आता. रामलाल भाऊ मारी मा रामलाल भाऊ. बाप मला कलर नको लावजा बापा. तुले नाही लावत व बेबी. मले लावत इथे. मले लावायला आले असं नाही रामलाल भाऊ. मले लावता नको ना. हो अंबालाल भाऊ तुम्हालाच लावतो. बस बापा रामलाल भाऊ. मला नाही लावत म्हणत होते. यायले लावतो म्हणत होते ना. मलेच दिले लावून.
रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। बस झालं झालं बापा. रामलाल भाऊ किती लावता बापा. पुरं तोंडाले बोंगून देता काय बापा. बस 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 झालं झालं. राहू द्या आता. राहू द्या बापा. राहू द्या बस झालं. नाही बेबी बाई, हा धुलीवंदन मी तुम्हाला सोडू होऊच नाही शकत. तुम्हाला कलर लावल्याशिवाय माय धुलीवंदन पुरं होतच नाही. होली हे. बस ना रामलाल भाऊ. बस झालं ना बापा. किती लावता. वर्षभराचा कलर देता लावून काय तर निघलं बी पाहिजे बापा. मा बंदरव आणि टोन करून टाकान काय. झालं असं का रमला, झालं असं. राहू दे आता. थांब ना का मला भाऊ, तू तर लावला नाही. मी लावतो तर मला मना करतं का. मी मा बायकोले बी लावून आलो कलर. चांगलं केलं रामलाल भाऊ, चांगलं केलं. मला नाही शोक भाई रंगफंगाचा नावाचा नाही याचा. अशी बेरंगीन जिंदगी काय कामाची. बरं ठीक आहे, मीच लावतो तुम्हाला कलर आता. बस रामलाल भाऊ. नाही लावत का मलाल भाऊ, तुले नाही लावत जास्त. आता जातो शांत वहिनीले लावाले. शांत वहिनीले करतो आता पुरा तोंड बंदराव आणि. ह्या माणूस मोठा रंगीन आहे बापा. हा एकटाच हिंडून राहिला गावामध्ये कलर लावाले. बेबी तो माणूस रंगीन आहे तर मी बेरंगाव का. राव चुपचाप.